नमस्कार मित्रांनो, आनंदाची ढगफुटी. पीएफ खात्यात येणार व्याज जाणून घ्या, केव्हा मिळणार पैसा या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब करणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 7 कोटी खातेधारकांसाठी आनंद वार्ता आणली आहे. ईपीएफओ उद्यापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी खात्यात व्याजाची रक्कम जमा करणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारने 8.25% व्याजदर निश्चित केला आहे. माहितीनुसार पुढील 15 दिवसांच्या आत कोट्यावधी सदस्यांच्या सक्रिय खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम येण्याची प्रतीक्षा होती. व्याज जमा झाल्यानंतर खातेदार ईपीएफ पासबुकमध्ये वाढलेली रक्कम तपासू शकतात. आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25% व्याजदर. मित्रांनो, मोदी सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 8.25% व्याजदर देण्याचे ठरवले. वित्त मंत्रालयाने ईपीएफओने निश्चित केलेल्या 8.25% व्याजदराला मंजुरी दिली. आता उद्यापासून ईपीएफओ सदस्यांच्या बँक खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे. 2 मार्च 2026 रोजी ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने व्याजदर जाहीर केला होता. त्यानंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखालील हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. आता या व्याजदराने व्याजाची रक्कम पीएफ खात्यात जमा होईल. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.